आमची अनु ब्लॉगिंग करणार आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात सगळे? तर कशा आहात सगळे? आय होप सगळे चांगले असतात. सगळे चांगले असतात. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही कशा आहात सगळे? तर आय होप तुम्ही चांगलेच असतात. आणि हे आहे आमची मामाची पलटण, ही दोघं इथं, आणि ही आहे आपला मिठ्ठू. तर मिठ्ठूला घेऊन आम्ही गावाकडे आलेलो आहे बसनी, म्हणून तर म्हणू लागलो कुठेतरी जायचं आहे आम्हाला. कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं. आणि इथंच मिठ्ठू उडून आलेला होता. जिथं खूप सारे झाड आहेत तिथेच मिठ्ठू असतो. मग मिठ्ठू इथं झाडावर आलता. हे भेलेत मिठ्ठूला आता, यांच्या सगळ्या होता पण तरी पण भेलेत. तर मित्रांनो, तुम्हाला आमरई दाखवतो. तर गाईस, तुम्हाला देतो माझ्या मामाच्या घराचा टूर. आणि बघा तर कसं आवडलं तर लाईक करा ह्या घराला आमच्या. तर इथं आहे टीव्ही. अरे नको नको. आणि हे आहे हॉल. इथं आमची पलटण केक खात आहे. आणि इकडं मम्मी. इकडं वरी जायचा रस्ता आहे पायऱ्यांनी. इकडं चॅनल गेट आहे. आणि इकडं मामा मामीची रूम आहे एक. ही पुन्हा इथं चार्ट लावले तर अनु वाचती हे सगळं. अनु, तुला उजळणी येते ना? आमचा मिठ्ठू. आणि कुठपर्यंत येईल नाही तुला? आता 100 पर्यंत येईल. अनु पहिलीला आहे आता. बरं, अनु पहिलीला आहे. तर चला नाही, आताच नाही. आणि इकडं होती आई आणि आजी. इकडं आहे किचन, जुनं किचन आहे. ह्या किचनला हे रंग दिलेले आहेत. तिकडं आहे, इथं एक रूम आहे मामाची, ही दुसऱ्या मामाची, लहान्या मामाची आणि मामीची. होय, मोठा आहे का? काय मोठा आहे? काय वाटलं की आणि इकडं मग ही आहे आई. आणि इथं मम्मीची आजी आहे, म्हणजे आमची पहिली. तर इथं आहे. आणि इथं आहे 2 मामी आहेत. इथं नवीन किचन आहे पण याला कलर दिलेला नाही. मामी दाखवते. दाखवलंय ना. मी करू. ही मोठी मामी आहे आणि ती छोटी मामी आहे. इकडं आई आहे. इकडं खाली आंबराईत जाऊ आपण. इथं चालता मिठ्ठू आपला उडून. इथं आल्यावर ही आहे आमची सायकल. तिकडं आहेत आपले बालबच्चे. आणि इकडं शैतुकाचं झाड आहे. इथं तुम्ही हे खाल्लेलं असलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा. हे असं रोजबेरी वाणी असतं थोडं फार. इथं आहे आपला इथं आहे कुत्रा, आपले अंजीर. इथं हे आहे अंजीर. तुम्ही खाल्ला असलं तर याला पण कमेंट करा. आणि हे आहे शैतूक, तुम्हाला सांगितलेलं आहे. इकडं आहे नारळांचा गुच्छा. तर बघा किती सारे नारळ आहेत. कुठे? बापरे, नारळ छान लागलेत आता. हा, नारळ छान लागले. तर चिक्कूच्या झाडाला पण चिक्कू लागलेत. बघ दे बरं, पिकलेले आहेत का एखादे. चिक्कू बघ बर. हलवलं ना खाली पडतील. थांबा बघ. थांबा, हॅलो. नाही, एक पण नाही पडला. अनु झाडावर चढून खाती. अनु खात नाही. आम्ही खातच नाव. तर गावात आल्यावर पहिल्यांदा तुम्हाला हे गौऱ्या दिसत्या शेणाच्या. मम्मी, तू कधी बनवल्यास का? बनवत होते मी पण. मला येतात ना बनवता. होय. तर इथं आमचं सगळं बाउंड्री केलेली आहे. खूप सारे झाड आहेत. माझ्या मामांना खूप नाद आहे. आणि त्यांचे लेकरं पण असे खूप मजबूत आहेत, आमच्यापेक्षा जास्त. फक्त तब्येतीनं कसे आहेत ना. हा, तब्येतीनं असले तरी काय नाही. चिकूला माल बघा किती. वर बघ ना. अरे, भरपूर माल आहे. पान कमी आणि फळ जास्त लागले. इकडं आंबे आहेत. मामाला खूप नाद आहे, मोठ्या मामाला जास्तच. तो घरीच कलम करतो सगळे आंबे. त्याला तसं लहानपणापासून येतं. ते आविष्कार करतो सारखा. एकदा तर त्यानं त्याचा
एक डोळ्यानं आदू आहे तो, पण त्याला सगळं काही जमतं. हा चिकू चिकू बकळ आहेत. आणि इथं आहे आपला हे काय इथं आहे कोणतं आहे हे मुंजा. तर आपण घेऊ पाय पडून एकदा. हा गोल्याची गाडी. इथं आहे चिकूचं झाड अजून एक. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि मोठा पण असणार आहे. तर इकडं आम्ही मजा करत आहोत. थोड्या वेळाने आम्ही शेतात पण जातात आणि शेतातला मस्त टूर देतात तुम्हाला. आता मी इथं रील्स पण काढणार आहे खूप जास्त. इथं बघा ना नारळ किती मोठे मोठे झालेत. कावळा बसलाय तिकडे दाखवते नारळ इकडे. थांब तिथलचं दाखवलंय ना ते गुच्छा कसा आहे. आपल्या गाईजला सगळ्यांना दाखवलंय. तर बघा किती मोठे जास्त हे आहेत. इथं मम्मी तर कुठं पण चढती. पलीकडचे आहेत पिकलेली पलीकडचे. इथं सगळे झाड आहेत. मम्मी तर जाऊन बसली म्हाताऱ्या पोताऱ्यापाशी. तिला इथं आलं की एकच काम असतंय, तेवढाच नाद आहे. आणि आणून ते गेले चप्पल हे घालून यायला म्हणलं. इथं तर खूप छान असा व्ह्यू येऊ लागला. हे सगळी जागा आमचीच आहे. दादांनी घेतलेली होती, म्हणजे माझ्या आजोबांनी. अनुची मजा बघा. अनु लटकलेली झाडावर. एवढूसच झाड आहे तरी पण त्या शेवगाच्या ती खालून जायलाय. अर्णवला काही येत नाही चढायला. किती वेळ स्टॉप केलेलं आहे. ए पडत उतर 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 उतर. तर आम्ही आता निघालो शेतात. सगळे मामा आम्ही सगळे निघालो त्या गर्दीत. जवळ आहे तरी पण मी गाडीवर जाणार आहे. गाडीवर जायलो. तर मम्मी म्हणली ना ग आता गाडीवर. तर निघाला असं सरळ पायाने. अर्णव ते पुढे गेलेत. घरीच मामाचा मोबाईल कुठे अर्णव ते पुढे गेलेत. सगळे निघाला. मम्मी मामा. इकडं दोघं मामा आणि मामी. तर गाईज आला आता शेतात. आणि शेतात आल्यावर इथं तुम्हाला एक दाखवतो. हे आहे गोरं. त्या दिवशी मामाने खरूज आणला होता. तुम्हाला दाखवतो एकदा. किती छान झालंय बघ. हे महाग दिलेलं होतं. गाईनं दिलेलं आहे. तर हे पळायलंय. आणि अर्णव ते तर तिकडे गेलेत. तर इकडं होते दादा. आणि हे शेतात आलते असेच. आई गेली तिकडं माळव काढाय. आणि इकडं लेकरं खेळायलेत. गोलू. तर गोलूचा चष्मा कसा आहे गोलू. अर्णव बघा. आणि इथं आहे अनु. हॅलो गाईज म्हण. हॅलो गाई. आणि इकडं आहे आमचं शेत. तिकडं तळ आहे. थोड्या वेळानं दाखवतो. पण दादांना विचारू ती भिंत काय कशाची आहे आणि ती बिल्डिंग. हा काय ती ती काय. हे आपली जिल्हा परिषदची शाळा. हा हा. त्याच्या बाजूला हे जे ना पडक आता पडली आहे. हे ती मला वाटते दोंड साहेबाच्या काळातली 1985ची व्यायामशाळा होती, गावासाठी दिलेली. आणि त्याच्या बाजूला स्मशानभूमी आहे. आणि त्यावेळेस लेकरं स्मशानभूमीकडे येत नसायचे की बाबा इथं भूत असते. आम्ही तिथं खेळायचं, रात्र राहायचं. आणि हे भाऊ आजोबा तर ते नॅशनल खेळाडू आहेत, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी. आणि त्याच्यातून ते पोलीस झाले आणि PSI म्हणून आता ते रिटायर आहेत. काय म्हणजे नॅशनल खेळाडू कोणत्या. नॅशनल म्हणजे कशाचे. कुस्ती. इथं पण कुस्तीचं करतात ना तुम्ही. हो आता सुद्धा व्यायामशाळा त्यांची स्वतःची. तुला जॉईन हो म्हणाले ते येऊन. आता त्यांनी बघू 10-5 कधी. लाख रुपये खर्च केला आणि वैयक्तिक त्यांनी स्वतःची. आणि इतके मुलं येतात आणि पूर्ण गावाचे लेकरं तिथं येतात रोज सकाळी संध्याकाळी.
तर मित्रांनो आता बघा असे पण काही लोक आहेत जे रिटायर होऊन पण खर्च करून त्यांनी व्यायामशाळा बांधून पूर्ण गावाच्या लेकरांसाठी चालू केलेली आहे ती व्यायामशाळा. मग आम्हाला भेटले होते इथं दादांचे मित्र आहेत ते, आणि आई घेलेली आहे माळव. हे बघा इथं आई ही काढायलेली कांद्याची पात आणि मेथी, आणि तिकडं मामा आणि मामी आहेत. अर्णव ते सायकल चालवीत येईल ती. इथं रानात आलेला आहेत आणि अर्णव कोळप चालवायलेले आहेत रानामध्ये. बरंच ते धान जे आहे ते उपटून काढिनात अर्णवून गोल्या. नको मी काढतो उपटून. तर बघा कसं चालवायला. काही माळव लावलेलं आहे आणि इथं सगळं मम्मी पण आता तोडू लागायली. सगळेच अर्णवून तिथं कामाला लागले तिकडं. तर मामा म्हणलाय चला, तर मी म्हणलं होतं स्प्रिंकलर बघू आपण चालू करून. तर खाली जाऊ आपण आता खाली स्प्रिंकलर चालू करायला जाऊ. आणि चल कुठून, इथून. इथं होतं स्प्रिंकलर. हे आता झालेलं आहे चालू स्प्रिंकलर. इकडं वरी जात आहे आता. आम्ही पण निघाला तू वरी आता डबल उग म्हणजे मध्ये म्हणलं स्प्रिंकलर चालू करून बघावं. तर आता मामा म्हणायला पैप बदला, आता काम करावं लागणार आहे आम्हाला. मस्त पाणी यायलंय तिकडून. हे अंगावर येते का? अरे अंगावर पाणी आलं, अंगावर पाणी आलंय आता. तर मम्मीने कोथिंबीर घेतली. बघ ना बाजारात तर इतकी छान भेटते का. हा मला आताच खवटायली. किती छान आहे, हिरवीगार आहे. हे दोघं म्हणायलेत तुझा फोन खूप छान आहे, मग आमचे फोटो घे. तर मी घेतो फोटो आता. 2 मिनिटं थांबा. तुला सांगितल्यावर मी ब्लॉगिंग करायची का तुला, मग तू काय करशील? मी हे आमचा गहू आहे मित्रांनो असं म्हणणार आहेस का? आणि पुन्हा काय मग आता करत होतीस तसं कर ना. तर मित्रांनो हो का मी गव्हाचा तोड घातलेला आहे अजून तर गव्हात जो बरं नको मित्रांनो हो का मी तर मातीत आता घातलेला आहे. तर बघा मी तर असंच पडत आहे. तर बघा मी गव्हाचं अर्णव तिथं बसलाय नसतात तिच्यापाशी. अर्णवला काय येत नाही. तर बघा अनु बघा कशी छान बोलती. तर गाईज आता निघालेला आहे तळ्याकडं आणून ते आधीच पळालेले. इथलं पाणी आधी खूप स्वच्छ होतं, आता थोडंसं घाण झालेलं आहे. आणि मी पोहायला शिकलो म्हणजे इथंच मामानं शिकवलेलं आहे मला. तर अर्णव चष्मा दिला, कटाळा असेल चष्मानं दाखवतो. तर बघा एवढं काही तळ होतं. आता पण पोहतो मी कधी कधी आल्यावर एखाद्या वेळेस पण. हां मासे आहेत ना. तर बघा किती छान आहे. तर हे तर आले घेऊन खाली, पण आता मला न्यायचंय वरी, कारण ह्याचं काम आहे वरी. तर चला मग. अरे तसं नको ठेव थांबा. दोन हो तुला इथं पण गवरे आहेत लावलेले. थंड पाणी आहे असं म्हणणार आहे. तर बघा अनुची ब्लॉग. 2 मिनिट रे. तर आता आला इकडं जेवारीत आलात आता. मस्त इथं लिंबाचे झाड बिड. लिंब आहे एक. हा ती पक्षाला वाजवण्यासाठी ठेवली. हा. तर इकडं बघा अनुची चाळी. अनु गाई जाता आलेला आहात घरी आल्यावर आई काढत आहे धार, म्हणजेच गाई म्हणजे म्हशीचं दूध. वासरू सोडलेलं आहे आता, पुन्हा धार काढत आहे आता. मग थोड्या वेळाने काढते, आधी वासराला पिऊ देते. मग आता मला जायचं होतं अंबाजोगाईला. तर मग मी निघतो आता अंबाजोगाईला. आणि आता ब्लॉगची एंडिंग मग इथंच करतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओला नवीन असताल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.